अंबरनाथमधून एक मोठी बातमी समोर येते। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झालाय। भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर हा गोळीबार झालेला आहे। ऐन निवडणुकांच्या काळातच कार्यालयावर 4 राऊंड फायर करण्यात आले। रात्री 12च्या सुमारास ही घटना घडली आहे। अज्ञात 2 बाईकस्वारांकडून हा गोळीबार करण्यात आला। या गोळीबाराची घटना मात्र आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालेली आहे। हे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय। रात्री 12च्या सुमारास 2 अज्ञात बाईकस्वारांनी हा गोळीबार केलाय। पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाही मराठीचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांच्याकडून। किरण, खरं तर भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर हा गोळीबार झालेला आहे। पोलिसांकडून आता या प्रकरणी काही कारवाई करण्यात आलेली आहे का? काय या संदर्भात अधिकची अपडेट? नक्कीच कृपाल, काल रात्रीच्या सुमारासली ही अत्यंत धक्कादायक घटना जी आहे ती अंबरनाथ शहरामध्ये घडलेली आहे। 2 अज्ञात व्यक्तींनी भाजपचे जे उमेदवार आहेत पवन वाळेकर यांच्या कार्यालयावरती 4 राऊंड जे आहेत ते फायर केले आणि त्यामध्ये घटनेची माहिती जशी आतमध्ये कार्यालयामध्ये बसलेल्या काही पदाधिकारी असतील, कार्यकर्त्यांचे निर्णय मिळाल्याच्या नंतर ते बाहेर आले। त्यामधील एक जो सुरक्षा रक्षक आहे त्यांचा तो किरकोळ स्वरूपामध्ये जखमी असल्याची जी माहिती आहे ती मिळत आहे आणि ही संपूर्ण जी घटना आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहे। आणि या घटनेमुळे अंबरनाथ शहरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। निवडणुकीला केवळ 2च दिवस बाकी आहेत आणि या 2 दिवसावरती अशा प्रकारच्या ज्या घटना शहरामध्ये घडत असल्याने शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो गंभीर झालेला आहे आणि गोळीबार करून 2 अज्ञात व्यक्ती जे आहेत ते तिथून पसार झालेले आहेत। त्यांना पदाधिकाऱ्यांनी अडवण्याचा, त्यानंतर त्यांना ज्या विचारण्याचा प्रयत्न केला असता तिथून जे अज्ञात व्यक्ती होते ते फरार झालेले आहेत। त्यामुळे आज जे आहे देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा होणार आहे आणि शहरामध्ये अशा प्रकारचं वातावरण असल्याने शहरामध्ये राजकीय वातावरण जे आहे ते तापलंय, अशा प्रकारची चर्चा आहे ती आता होत आहे। निश्चितच किरण, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर या प्रकरणी काही प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत, त्या देखील पाहूयात। 12:30-12:30च्या दरम्यान पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर भ्याड हल्ला त्या ठिकाणी झाला। 2 व्यक्ती हे त्या ठिकाणी एका 2 व्हीलरवर येतात आणि त्या ठिकाणी कार्यालयाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला असावा असं त्या ठिकाणी दिसून येतंय। परंतु त्या ठिकाणी कार्यालयात लोक असल्यामुळे काही ज्या उद्देशाने आले ते उद्देश पूर्ण न होता असं काही दिसत होतं, म्हणून त्या ठिकाणी काचेवर अंदाजून त्या ठिकाणी गोळीबार करून त्या ठिकाणी पळ काढला। हल्ला झाला हा खूपच निंदनीय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।